तर चला, आली का सगळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील पुन्हा एकदा 3 नवीन बदल आपल्यासमोर महाराष्ट्र सरकारने म्हणजे जे आपलं बांधकाम कामगार मंडळ आहे त्यांनी आपल्यासमोर आणून मांडलेले आहेत. आणि हे 3 जे नवीन बदल झालेले आहेत ते फक्त आणि फक्त जे बांधकाम कामगार आहेत ज्यांच्याकडं नोंदीत बांधकाम कामगाराचं जे कार्ड आहे त्यांच्यासाठीच खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि हे फक्त आणि फक्त त्यांच्याच फायद्यासाठी आपलं जे बांधकाम कामगार मंडळ आहे त्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे संपूर्ण समजून सांगणार आहे व त्यांचा फायदा कमी पैशामध्ये आणि कमीत कमी दिवसांमध्ये कसा घ्यायचा ते संपूर्ण मी तुम्हाला आज समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओवरती नवीन असताना तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर जास्त वेळ न घालवता आपण जाणून घेऊया की कोणते ते 3 नवीन बदल आहेत जे आजपासून लागू होणार आहेत आणि तुम्हाला त्यांचा फायदा घेतल्या घेतल्याच लगेच पैसे मिळायला सुरुवात होणार आहे. तर त्या अगोदर लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, की जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी रोज-रोज मोटिव्हेशन मिळते. यामध्ये महाराष्ट्र सरकारने जी-आर जाहीर करत सर्वप्रथम आपल्याला या 3 लाईनींमध्ये काय सांगितलंय आपण ते जाणून घेऊया. यामध्ये त्यांनी सांगितलंय, की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारने काही नवीन बदल घडवून आणले आहेत. म्हणजे हे तर फिक्स झालंय, की आता नवीन बदल तर घडून आलेत. पण नेमके ते कोणते असणार आहे? तुम्हाला त्याचा कोणता फायदा होणार आहे? त्याचा फायदा कोणाला होणार? नेमकं क्लेमवाल्यांना होणार. आता क्लेमचा अर्थ काय होतो, की तुम्ही शिष्यवृत्तीचा क्लेम भरलाय अथवा दुसरा काही लग्नाचा अथवा डेथचा तुम्ही जो क्लेम भरलाय त्यांना फायदा होणार, की ज्यांचं रिन्यूअल करायचं आहे. रिन्यूअल म्हणजे ज्यांचं नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार असतील, त्यांचं रिन्यूअल संपलं असेल आणि त्यांना ते करायचं असेल, का त्यांच्यासाठी तो 3 जे बदल आणलेले आहेत ते त्यांच्यासाठी असणार आहे. ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. व्हिडिओच्या काठी म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, जर तुमची जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप जर अटकली असेल 2-3 महिने झाले आहेत, ती अजूनही येत नाही आहे. स्कॉलरशिप अथवा दुसरा कोणता क्लेम असेल जो तुम्ही भरला असेल आणि त्याची जी शिष्यवृत्ती किंवा ज्याची जी रक्कम आहे, पैसे आहेत, ते 2-3 महिने झाले अटकलेत पण तुम्हाला अजून मिळाले नाहीत. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कसे 8 ते 15 दिवसामध्ये मिळवून घ्यायचे आहे ते समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. काही काम करत असाल तर ते काम एक 5 मिनिटं बाजूला ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहता-पाहता तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक करा. कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आहे आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब देखील करून जा, की जेणेकरून मी टाकलेला जो व्हिडिओ महत्त्वाचा असतो तो सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतो आणि मी जे काही प्रोसेस करायला लावतो ती प्रोसेस 100% जी बरोबर ठरत असते. त्यामुळे तुम्ही ती प्रोसेस लवकरात लवकर करून तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असता. आता आपण जाणून घेऊया, की नेमकं आता यामध्ये त्यांना अजून काय सांगायचं होतं. आता याच जी-आरमध्ये त्यांनी अजून काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. त्यामध्ये WFC म्हणजेच वर्क फॅसिलिटेशन सेंटर. आता तुम्ही जितक्या वेळा तुम्ही जे कार्ड बनवलं असेल, रिन्यूला गेला असताना अथवा काही क्लेम टाकला असेल, तेव्हा तुम्हाला या WFC या नंबरने तुम्हाला मेसेज आले असतील, ओ-टी-पी आले असतील. या नंबरने अथवा महा-BOC म्हणजेच BOC एकतर WFC 100% म्हणजे 60% लोकांना जर WFCने मेसेज जातो आणि 40% लोकं असतात त्यांना BOCने जातो. अशा प्रकारचे या 2च सिस्टमद्वारे तुम्हाला मेसेज पाठवला जात असतो. आता WFC काय म्हणते म्हणजेच आपलं वर्क फॅसिलिटेशन सेंटर काय म्हणतंय, या मंडळाकडून म्हणजेच डिपार्टमेंटकडून आता कामगारांची रिन्यू, शिष्यवृत्ती व इतर अर्ज या संबंधित मोठी घोषणा केली आहे. म्हणजे मी तुम्हाला जे आज 3 नवीन बदल सांगणार आहे, ते फक्त आणि फक्त कशाच्या निगडीत असणार आहे. तुमचा जर रिन्यू अटकला असेल तर त्याच्यासाठी, शिष्यवृत्तीसाठी किंवा तुमचे जे दुसरे अर्ज असतात, क्लेम असतात. समजा तुम्ही एखाद्याचा मृत्यूचा क्लेम भरलाय, एखाद्याचा लग्नाचा क्लेम भरलाय, MSCITचा क्लेम भरलाय, पहिल्या मुलीचा क्लेम भरलाय. असे जे क्लेम असतात या संबंधीचेच हे जे 3 टप्पे आहेत. म्हणजेच आता यामध्ये हा एक पहिला टप्पा, त्यानंतर हा दुसरा टप्पा आणि हा तिसरा टप्पा. या 3 टप्प्यांसाठीचे 3 नवीन बदल आहेत, जे की आज आपल्याला WFC ऑफिस आपल्या महाराष्ट्र सरकारकडून इमारत बांधकाम आणि आपले जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी 3 बदल घडवण्यात आलेले आहेत. आणि हे जे बदल आहेत ते फक्त आणि फक्त जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्याच हितासाठी आहेत. त्यामुळे त्यांनी याचा व्यवस्थितरित्या फायदा घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही अजून लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर काय करत आहात? मला एक लहाना भाऊ किंवा एक मोठा बंधू समजून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्हाला देखील थोडीशी मदत होईल. आता यामध्ये त्यांनी अजून काय सांगायचा प्रयत्न केलाय, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून घोषणा करण्यात आली आहे. आता कोणत्या घोषणा मी तुम्हाला त्या पहिल्या स्लाईडमध्ये समजून सांगितल्या आहेत. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला असेल म्हणजेच व्हिडिओ पळवला असेल तर तुम्हाला काही कळालं नसेल, की नेमक्या त्यांना घोषणा कोणत्या सांगायच्या होत्या. 3 घोषणा केल्या आहेत त्यांनी. जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून पाहत असाल तर तुम्हाला कळणार आहे, की कोणत्या घोषणा होत्या. त्याच प्रकारे त्यांनी अजून एक सांगायचा प्रयत्न केला, की आचारसंहिता. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे.
आहे आचारसंहिता. आता यामध्ये त्यांना सांगायचं काय होतं, आचारसंहितेमुळे जे कार्यालयीन कामे थांबली गेली होती, त्याचा लाभ आता कामगारांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आहे. म्हणजे तुम्ही आता एक नोटीस केलं असेल, काही लोकांनी जी आचारसंहिता होती त्याच्या अगोदर काही फॉर्म भरले असतील, रिन्यूचा म्हणा किंवा क्लेमचा फॉर्म भरा. त्यांना आता 5 ते 6 महिने झाले असतील, तरी देखील त्यांना तर तो लाभ आता त्यांना लवकरात लवकर मिळणार असं महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम आपले जे कामगार मंडळ आहे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कुणीही घाईगडबड करायची नाही आहे. प्रत्येकाला ज्याची त्याचे जे पैसे आहेत किंवा जे रिन्यूसाठी फॉर्म भरले असतील ते प्रत्येक गोष्ट त्यांना मिळून जाणार आहेत. त्याचप्रकारे त्यांना काय सांगायचं होतं, आपलं जे कामगार मंडळ आहे त्यांना अजून एक गोष्ट सांगायची होती, की महाराष्ट्र सरकार जे आपलं इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ आहे त्यांनी कामगाराचे मनोबल वाढवत त्यांचे राहिलेले उर्वरित काम आता लवकरात लवकर हाती घेणार आहेत अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. आणि मंडळाकडून कामगारांना पाठवली गेलेली ही एक सर्वात महत्त्वाची घोषणा आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार आपलं जे महाराष्ट्रामध्ये राहत असणारा प्रत्येक बांधकाम कामगार आहे, त्यांनी ज्याचे फॉर्म भरले असतील, त्याचा रिन्यूचा फॉर्म असेल, त्याचा क्लेमचा फॉर्म असेल किंवा त्याचा स्कॉलरशिपचा फॉर्म असेल, ते संपूर्ण फॉर्म त्याला व्यवस्थितरित्या भरून त्याला त्याचे जे पैसे किंवा जी शिष्यवृत्ती असणार आहे, ती मिळणार आहे. त्याचप्रकारे त्यांना अजून काही गोष्टी सांगायच्या होत्या, पण त्यांनी ते एक स्पेशल पॉइंट करून नाही सांगितल्या. पण मी तुम्हाला अजून जे उरलेले बोनस पॉइंट आहे, ते बोनस पॉइंट काही समजून सांगणार आहे, जे की तुम्ही व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत ऐका, की जेणेकरून तुम्हाला कळणार आहे, नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. आता हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे, की तुमची जी एक नंबर म्हणजे सर्वात अगोदर तुमची जी स्कॉलरशिप आहे, म्हणजेच आता खूप जणांनी स्कॉलरशिपचा क्लेम भरलाय. तो क्लेम त्यांनी भरलाय 5-5 महिने झाले, 6-6 महिने झाले, व्हेरिफिकेशन झालंय, पण तरी देखील त्यांच्या खात्यामध्ये त्यांची जी स्कॉलरशिपची रक्कम आहे अथवा दुसऱ्या काही क्लेमची रक्कम आहे ती जमा होत नाही आहे. ती कशामुळे होत नाहीये? त्यासाठी सर्वात पहिलं कारण काय आहे, की बँक डिटेल. आता बँक डिटेल सर्वात महत्त्वाची एक बाबी आहे, जी तुम्ही व्यवस्थितरित्या ऐकून घ्या. बँक डिटेल म्हणजे काय करायचं आहे, तुमचा जो बांधकाम कामगार आहे, तुम्ही ज्याचा क्लेम भरला असेल, त्या ठिकाणी समजा एका विद्यार्थ्याचा क्लेम भरलाय, समजा एखादा स्टुडंट आहे, तुम्ही त्याचा इंजिनिअरिंगचा क्लेम भरलाय. एखादा स्टुडंट आहे त्याचा तुम्ही इंजिनिअरिंगचा क्लेम भरलाय. पण तुम्ही त्याच्या क्लेममध्ये त्याचं जे पासबुक आहे ते विद्यार्थ्याचं दिलंय, ना की त्याच्या वडिलांचं किंवा आईचं, जे की नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार आहेत. तर तुम्हाला ते पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला काय करायचं आहे, ज्याचा क्लेम भरलाय ना, क्लेम कोणाचाही भरा, तुम्ही मुलाचा भरा अथवा मुलीचा भरा. पण तुम्हाला त्या ठिकाणी जे बँकचं पासबुक असणार आहे किंवा जी बँकची कुठलीही डिटेल असेल, त्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर झाला, CIF नंबर झाला, दुसरं काहीही असो, ते संपूर्ण तुम्हाला सक्रिय बांधकाम कामगाराचंच भरायचं आहे, की जेणेकरून ती स्कॉलरशिप बांधकाम कामगाराच्या अकाउंटला येत असते, ना की विद्यार्थ्याच्या. खूप सारे लोकं म्हणजे 25% ते 30% लोकं काय करतात, विद्यार्थ्याचंच जे अकाउंटचा नंबर आहे ते देत असतात आणि त्यामध्ये पैसे येत नाही. आणि तो फॉर्म व्हेरिफिकेशन झाल्यानंतर देखील जे इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ आहे त्यांच्याकडून रिजेक्ट केला जातो. आपल्याला मेसेज देखील येत असतो तो, की तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे. आणि जर तुम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे जर व्यवस्थित फॉर्म भरत असाल, तर जे मंडळ आहे ते लवकरात लवकर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट करतं आणि पुढील जी कारवाई आहे त्यासाठी पुढच्या मंडळाकडे पाठवत असतं. आणि जेव्हा व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा जे स्टेटस आहे तो ॲक्सेप्ट दाखवायला लागतो, त्यानंतर तुम्हाला 8 ते 15 दिवसामध्ये तुमची जी रक्कम आहे ती खात्यामध्ये जमा होऊन जात असते. अशा प्रकारची ही प्रोसेस असते, जी की तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी बँक डिटेल लवकरात लवकर तुमची जी असेल ती व्यवस्थितरित्या अपडेट करून घ्या. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे मोबाईल नंबर. मोबाईल नंबर देखील एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्यामध्ये खूप लोकं काय करतात, की दुसऱ्यांचा मोबाईल नंबर देतात. तुम्ही जरी दिला असेल तरी काही हरकत नाही. पण लवकरात लवकर, जितकं लवकर होता येईल तितक्या लवकर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तुमच्या कार्डला तुमच्या स्वतःचा जो आहे तो अपडेट करून घ्या. तुमचं जे आधार कार्ड असणार आहे त्या आधार कार्डला देखील तुमच्या स्वतःचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. आणि तुमचं जे आपलं बांधकाम कामगार कार्ड असणार आहे, म्हणजेच तुमचं जे लेबर कार्ड असणार आहे, त्या लेबर कार्डला देखील तुमचाच स्वतःचा मोबाईल नंबर लवकरात लवकर अपडेट करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स पाहायला मिळणार नाही. आणि जेव्हा आपलं जे महा-BOC आहे, महा-BOC अथवा आपलं जे तुम्हाला मी सांगितलं WFC, या दोन्हीही जे मंडळ आहेत, या दोन्हीही मंडळाकडून एखादा OTP पाठवण्यात आला, तर तो तुमचा जो सक्रिय मोबाईल नंबर असणार आहे, जो तुमचा सक्रिय मोबाईल नंबर असणार आहे, त्या मोबाईल नंबरवरती तो OTP येणार आणि तुम्ही तो OTP त्या जे आपले सरकार किंवा जे कर्मचारी असते ना, त्यांना सांगून तुमचा फॉर्म पुढे पाठवताल. अशा प्रकारची ही प्रोसेस असते. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. मला तुम्हाला नक्की काय सांगायचं होतं. त्याच प्रकारे जर तुमचे काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न देखील तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा.
कॉमेंट बॉक्स हा तुमच्यासाठीच आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जातं. तुम्हाला विश्वास नसेल तर आपले जुने व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. त्यामध्ये मी प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तरी देखील तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, तर तुम्ही देखील मला प्रश्न विचारू शकता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे हमखास 24 घंट्याच्या आत किंवा जास्तीत जास्त 48 घंटे म्हणजे 2 ते 3 दिवस लागणार. पण त्या 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये नक्कीच तुमचं काम केलं जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. काही तुम्हाला अजून एक सेपरेट व्हिडिओ लागत असेल तर ते देखील सांगा आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया करून लाईक आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी वेळोवेळी मोटिवेशन मिळत राहते. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.